रेशनधारकांसाठी धक्कादायक बातमी आली। या 4 प्रकारच्या रेशनधारकांचे मोफत गहू आणि तांदूळ या ठिकाणी सरकारने आता बंद केला आहे। या ठिकाणी पाहू शकता पेपरची बातमी आली आहे। या 4 प्रकारच्या रेशनधारकांना सप्टेंबर पासून मोफत गहू व तांदळाचा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही। रेशन धान्यामध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी झालेला आहे। पेपरची बातमी आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता इथे पहा, अपात्र रेशनधारकांची नावे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे। हे पहा, या लिस्टमध्ये नावे आहे का, म्हणजेच अपात्र झालेल्या रेशनधारकांची नावे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगण्यात येईल। तुमचे राशन आता बंद होणार आहे। नवीन जी आर सरकारच्या माध्यमातून आता काढण्यात आलेला आहे। आजपासून नवीन तपासणी रेशनधारकांची सुरू करण्यात आली। हे काम करा अन्यथा राशन बंद होणार। कोणतं काम करायचं आहे, रेशनधारकांसाठी कोणती नवीन अपडेट आल्या, नक्की तुम्ही आता बघायचं आहे। राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। गेल्या 5 वर्षापासून मिळणारं मोफत गहू आणि तांदूळ आता सप्टेंबर महिन्यापासून अनेक रेशनधारकांचा पत्ता यामध्ये आता कट होणार आहे। म्हणजेच त्यांना इथून पुढे मोफत मिळणारं गहू आणि तांदूळ बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या निर्णयामध्ये या ठिकाणी घेण्यात आला आहे। रेशन कार्डवर मिळणारे फुकटमध्ये गहू आणि तांदूळ यामध्ये चोरीचे प्रकार आढळल्याने सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचे एकत्रित गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना दिलेलं होतं, परंतु यामध्ये मोठा घोटाळा आढळल्याचं सरकारच्या माध्यमातून चौकशीच्या दरम्यान आता समोर आलं आहे। त्यामुळे या 4 प्रकारच्या रेशनधारकांना मोफत गहू आणि तांदूळ या ठिकाणी दिलं जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नवीन अपडेट आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे जर तुम्ही गेल्या 5 वर्षापासून मोफत गहू आणि तांदूळ या ठिकाणी जर घेतलेला असेल तर इथून पुढे या 4 प्रकारच्या रेशनधारकांना याचा लाभ तुम्हाला आता या ठिकाणी घेता येणार नाही। आता बघा, रेशनधारकांसाठी सर्वात वाईट बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। मग आता कोणत्या 4 प्रकारच्या रेशनधारकांना हा लाभ त्या ठिकाणी घेता येणार नाही? यामध्ये सरकारच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या राज्यातील 36च्या 36 सर्व जिल्ह्यामध्ये चौकशी करण्यात आली होती। रेशनधारकांची पडताळणी करण्यात आली होती आणि यामध्ये सरकारला असं आढळून आलं आहे की यामध्ये चुकीच्या मार्गाने जवळपास त्या ठिकाणी 25% रेशनधारक मोफतपणे गहू आणि तांदळाचा लाभ घेऊ लागले आहेत। त्यामुळेच त्यांना बाहेर काढलं जाणार आहे आणि जे खरंच गोरगरीब आणि गरजू रेशनधारक आहेत त्यांनाच खरंच गहू आणि तांदूळ याची गरज आहे, फक्त त्यांनाच हा लाभ सरकारच्या माध्यमातून इथून पुढे देण्यात येणार आहे। सरकारच्या माध्यमातून हा निर्णय का घेण्यात आलाय याची कारणं सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहेत। ती म्हणजे अनेक रेशनधारक असे सुद्धा सरकारला चौकशीच्या दरम्यान आता सापडलेले आहेत, तर ते स्वतः खाण्यासाठी गहू आणि तांदूळ त्या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये घेत नाहीत, तर ते जनावरांना गायी त्या ठिकाणी म्हशी असतील तर त्यांना हे गहू आणि तांदूळ जे रेशन धान्य दुकानामध्ये मोफतपणे मिळतं तर ते रेशन धान्य दुकानामधून मोफतपणे घेऊन येतात आणि ते जनावरांना खाऊ घालतात। तसेच काही रेशनधारक तर मागील 3 महिन्यामध्ये असे पण आढळून आले आहेत की त्यांनी रेशन धान्य दुकानामधून 3 महिन्यांचे एकत्रित धान्य जून महिन्यामध्ये घेतले आणि बाजारामधून विकल्याचं सरकारला आढळलं आहे। आणि त्यामुळेच आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्यापैकी 36 जिल्ह्यामधील 10 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रेशनधारकांना याचा लाभ आता बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही गेल्या 5 वर्षापासून मोफतपणे गहू आणि तांदूळ जर घेत असाल आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ या ठिकाणी आता आहे असं मिळतंय, असं जर तुमचा गैरसमज असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। ती म्हणजे एक अपात्र लिस्ट या ठिकाणी आता लावण्यात आली आहे। त्यामध्ये ज्या ज्या रेशनधारकांची नावे आहेत त्यांना इथून पुढे मोफत गहू आणि तांदळाचा सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही। 4 प्रकारच्या नागरिकांना इथून पुढे गहू आणि तांदूळ कायमचं बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। रेशनधारकांसाठी सर्वात वाईट बातमी या ठिकाणी आता म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत सरसकट सर्वांना गहू आणि तांदूळ गेले 5 वर्षापासून मिळत होते, परंतु अनेक रेशनधारक त्या ठिकाणी गैरमार्गाने
चुकीच्या मार्गाने सरकारला फसवून गहू आणि तांदूळ घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं आहे। त्यामुळे सरकारने या 4 प्रकारच्या रेशनधारकांना आणि या 10 जिल्ह्यामध्ये जे रेशनधारक राहतात त्यांना मोफत गहू आणि तांदूळ याचा बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे रेशनधारक मित्रांनो, आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का? तसेच कोणत्या 4 प्रकारच्या रेशनधारकांना आता मोफत गहू आणि तांदूळ याचा लाभ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे हे तुम्ही आता नक्की बघायचं आहे। देशातील 80 कोटी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात वाईट बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत सर्वांना मोफत गहू आणि तांदूळ दिलं जात होतं। सरकार रेशनधारकांची काळजी घेत होतं। पावसाळा असल्याने रेशनधारकांना त्रास होऊ नये, पावसात भिजायला त्या ठिकाणी लागू नये यासाठी जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचा एकत्रित एकदाच लाभ हा सरकारने जून महिन्यामध्ये एकदाच तुम्हाला दिलेला होता। सरकार प्रत्येक रेशनधारकांची काळजी घेत होतं। रेशनधारकांना कोणताही त्रास होऊ नये, मोफतपणे अन्नधान्य महिन्याच्या महिन्याला मिळावे असं सरकारचा हेतू होता। परंतु यामध्ये मोठा गैरप्रकार आता आढळला आहे। सरकारला अनेक रेशनधारकांनी फसवल्याचं आता चौकशीच्या दरम्यान उघडकीस आलं आहे। त्यामुळे आता या 4 प्रकारच्या रेशनधारकांचं आणि या 10 जिल्ह्यामध्ये जे रेशनधारक राहत असतील त्यांना मोफत रेशनचा लाभ या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। सरकारच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे। सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी रेशनधारक कुटुंबासाठी घेण्यात आता आली आहे, ज्यामुळे आता अनेक रेशनधारकांना याचा त्रास आता सोसावा लागणार आहे। आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणते 4 प्रकारचे रेशनधारक आहेत, कारण या 4 प्रकारच्या रेशनधारकांचा पत्ता या ठिकाणी कट होणार आहे। त्यांना मोफत त्या ठिकाणी गहू आणि तांदळाचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे पहिल्यांदा पाहूया कोणते 4 प्रकारचे रेशनधारक आहेत ज्यांना हा लाभ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी आता तुम्हाला त्या ठिकाणी 10 जिल्हे सांगणार आहे, ज्या 10 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी कायमचा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। आता बघा रेशनधारक मित्रांनो, या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर जर असेल तर तुम्हाला मोफतपणे रेशन धान्य या ठिकाणी बंद करण्यात निर्णय घेतला आहे। वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी आणि गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना याचा लाभ व्यवस्थित वर्षानुवर्षे मिळावा यासाठी सरकारने खबरदारी म्हणून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणत्या 4 प्रकारच्या रेशनधारकांचा या ठिकाणी लाभ बंद करण्यात येणार आहे। आता बघा यामध्ये पहिला प्रकार, दुसरा प्रकार आता ते आहे, म्हणजे पहिला प्रकार जो आहे तर तो दुसऱ्या प्रकारावर अवलंबून आहे। म्हणजे पहिल्या प्रकारात जर तुम्ही आता त्या ठिकाणी अपात्र झाला तर तुम्ही आता दुसऱ्या प्रकारात पण अपात्र होणार आहे। दुसरा प्रकार तिसऱ्या प्रकारावर अवलंबून आहे, आणि शेवटचा जो रेशन धान्य त्या ठिकाणी बंद करण्यात येणारा जो प्रकार आहे नागरिकांचा, तर तो अशा नागरिकांचा आहे ज्यामध्ये जर तुम्ही हे एक महत्त्वाचं जर काम केलं तर तुमच्यासाठी हा लाभ या ठिकाणी सुरू राहणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, कारण तुमचं जर रेशन धान्य बंद झालं तर ते वाचवायचं कसं आणि पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला मोफत रेशन धान्याचा लाभ कसा घ्यायचा त्या ठिकाणी हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ सर्वांना शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना नक्की पाठवा, आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की बघायचा आहे। 4 प्रकारचे रेशनधारक कोणते आहेत ते पाहणारच आहोत, आणि त्यानंतर तुम्हाला 10 जिल्हे सांगणार आहे, ज्या 10 जिल्ह्यामध्ये मोफत गहू आणि तांदळाचा लाभ आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये या ठिकाणी असू शकतो। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला रेशन धान्य दुकानाकडे गेले 3 महिने झालं फिरकण्याची सुद्धा गरज नव्हती, कारण पाऊस असल्याने सरकारने तुम्हाला एकदाच गहू आणि तांदळाचा लाभ दिलेला होता। आता सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा 3 महिने संपल्यानंतर गहू आणि तांदूळ परत एकदा सुरू होत आहे, परंतु अनेकांचा लाभ आता बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। यामध्ये 4 प्रकारचे आता त्या ठिकाणी नागरिक आहेत। त्यानंतर तुम्हाला 4 प्रकारचे नागरिक सांगितल्यानंतर कोणते 10 जिल्हे आहेत ज्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हे सांगतो, आणि त्यानंतर जर या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला लाभ जर बंद झाला
तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि तुम्हाला आहे असा पुढील 5 वर्षापर्यंत हा लाभ मोफतपणे कसा मिळवायचा आहे ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। त्यामुळे इथून पुढे तुम्ही 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा। आता बघा रेशनधारक मित्रांनो, यामध्ये पहिला प्रकार सरकारच्या माध्यमातून तपासणीच्या दरम्यान या ठिकाणी आता सरकारला सापडला आहे। तो म्हणजे ज्यावेळी जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी मोफत गहू आणि तांदूळ 3 महिन्यांचे एकत्रित दिले गेलं, त्यावेळी सरकारने ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी असं आढळून आलंय की 3 महिन्यांचा एकत्रित भरपूर मोठा गहू आणि तांदळाचा लाभ एकत्र दिल्याने रेशनधारकांच्या घरामध्ये धान्याचा भरपूर साठा झाला आणि त्यावेळी अनेक रेशनधारकांनी हे धान्य बाजारामध्ये विकायला घेऊन गेले। ज्यावेळी ही बातमी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना समजली त्यावेळी त्यांनी त्या रेशनधारकांना ताब्यात घेतलं आहे, कारण सरकारने मोफत मिळणार गहू आणि तांदूळ हे तुम्हाला खाण्यासाठी दिलं जातं, विकण्यासाठी अजिबात दिलं जात नाही। त्यामुळे अशा रेशनधारकांवर कारवाई सुद्धा केली आहे आणि त्यांचं रेशन कार्ड हे कायमचं जप्त केलं आहे, कायमचं रद्द सुद्धा केलेलं आहे। त्यांना पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात रेशन धान्य दिलं जाणार नाही असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे जर तुम्ही सरकारने मोफतपणे दिलेलं गहू आणि तांदूळ जर विकण्याचा प्रयत्न केला किंवा विकलेलं असेल तर तुमचं मोफत गहू आणि तांदूळ हे त्या ठिकाणी कायमचं बंद केलं जाणार आहे। यामध्ये सरकारने चौकशी केली आहे आणि चौकशीच्या दरम्यान 10 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी आढळला आहे। या 10 जिल्ह्यामध्ये जे रेशनधारक आहेत त्यांना त्या ठिकाणी हा लाभ बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेतला आहे। त्यामुळे कोणते 10 जिल्हे आहेत ते तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे, परंतु आता हा झाला पहिला प्रकार। अजून 3 प्रकार बाकी आहेत। यामधील शेवटचा 4 नंबरचा जो प्रकार सरकारच्या माध्यमातून आता चौकशीच्या दरम्यान उघडकीस आलाय त्यामध्ये जवळपास 25% रेशनधारक अपात्र होणार आहेत। यामध्ये गोरगरीब रेशनधारकांना पण समावेश या ठिकाणी करण्यात आले। त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे लक्ष देऊन आता बघायचं आहे। आता बघा रेशनधारक मित्रांनो, या ठिकाणी दुसऱ्या नंबरचा जो रेशनधारकाचा प्रकार आहे यामध्ये अनेक रेशनधारकांनी काय केले, त्यांचं पहिला पांढरं रेशन कार्ड होतं त्यांनी चुकीच्या मार्गाने पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आता काढले, कारण पांढरे रेशन कार्ड हे श्रीमंत लोकांना दिलं जातं आणि जे त्या ठिकाणी आता बघा त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचे जे नागरिक असते त्यांना केशरी रेशन कार्ड दिलं जातं आणि गरीब नागरिकांना गोरगरीब नागरिकांना त्यांना पिवळे रेशन कार्ड दिलं जातं। परंतु जे श्रीमंत शेतकरी होते तर त्यांनी पांढरे रेशन कार्ड काढले होते, तर पांढऱ्या रेशन कार्डावर कोणताही लाभ जास्त मिळत नाही, तर त्यांनी सुद्धा गैरमार्गाने पिवळा आणि केशरी यापैकी दोन्हीपैकी एक रेशन कार्ड काढलं आहे आणि ते लाभ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेऊ लागलेत। आणि हा जो गहू आणि तांदळाचा जो लाभ आहे तर ते स्वतः त्या ठिकाणी न खाता ते श्रीमंत व्यक्ती गहू आणि तांदूळ त्या ठिकाणी जनावरांना घालू लागले आहेत। हे जेव्हा सरकारच्या माध्यमातून लक्षात आलं तेव्हा अशा जवळपास 10% नागरिकांना यामधून सप्टेंबर महिन्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही असं या ठिकाणी आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगितले। त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तर तो 3 नंबरचा प्रकार आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। ती म्हणजे 10 जिल्ह्यामध्ये कोणत्या नागरिकांचा लाभ बंद करण्यात येणार आहे। तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यामध्ये पण असू शकतो, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे। आता 3 नंबरचा प्रकार जो आहे तर यामध्ये तुमच्या उत्पन्नाची मर्यादा सरकारच्या माध्यमातून परत एकदा आता गेल्या 3 महिन्यांपासून चेक केलेली आहे। यामध्ये असे पण आता पिवळे व केशरी रेशन कार्ड सापडले आहेत, तर त्यांचे 2.5 लाखांच्या वरती आता उत्पन्न आता जाऊन पोहोचलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना स्पष्टपणे सूचना देण्यात आली आहे की तुमचं जर उत्पन्न आता वार्षिक 2.5 लाख रुपयापेक्षा वरती गेलं असेल तर तुम्ही तुमचं रेशन कार्ड तातडीने तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जमा केलं पाहिजे। जर तुम्ही अजून पण जमा केलं नसेल आणि आहे असं त्या ठिकाणी रेशन कार्डावर मोफत अन्नधान्याचा लाभ घेत असाल तर अशा रेशनधारकांचे रेशन कार्ड जप्त करण्यात येईल, त्यांना तुम्हाला कायमचा लाभ हा बंद करण्यात येईल असं सांगितलंय। त्यानंतर आता तुम्हाला चौथा प्रकार या ठिकाणी सांगणार आहे, त्यानंतर 10 जिल्हे सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी रेशनधारकाचा
चौथा प्रकार या ठिकाणी सापडला आहे। ज्यांच्या घरामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींची तसेच गाव सोडून गेलेल्या दुसरीकडे राहिलेल्या व्यक्तींची सुद्धा या ठिकाणी रेशन कार्डावर नावे सुद्धा आहे असे आहेत आणि ते लोक त्या ठिकाणी गावात राहत नसताना सुद्धा रेशन कार्डावर लाभ घेत असल्याचं सरकारला लक्षात आलं आहे। त्यामुळे अशा सुद्धा त्या ठिकाणी नागरिकांना सरकारच्या माध्यमातून हा लाभ या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता आपण पाहूया कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हा लाभ या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। डायरेक्ट तुम्हाला हा लाभ बंद होणार नाही, परंतु चौकशी करूनच तुम्हाला हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे आता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धुळे, 2 नंबरचा जिल्हा आहे नाशिक, 3 नंबरचा जिल्हा आहे नागपूर, 4 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार, 5 नंबरचा जिल्हा आहे अकोला, 6 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना, 7 नंबरचा जिल्हा आहे बीड, 8 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा, 9 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे 9 नंबरचा जिल्हा तो म्हणजे आता बघा सोलापूर, 10 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर। आता बघा या जिल्ह्यामध्ये हा लाभ कायमचा बंद केला जाणार नाही, परंतु यामध्ये सरकारने आता तुम्हाला चौकशी करूनच हा लाभ त्या ठिकाणी सप्टेंबरचा लाभ मिळणार असं सांगितलंय। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे वेगवेगळे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।